अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 26 तारखेला मंगळवारी श्री दत्त जयंती आलेली आहे, तर त्या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाजवळ एक उपाय करायचा आहे। तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट देखील करायला अजिबात विसरायचं नाही। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचं वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते। गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद। गाय आणि कुत्रे ही एक प्रकारे दत्ताची अस्त्रेही आहेत। गाय शिंगे मारून आणि कुत्रे चावून शत्रूंपासून रक्षण करतात। आणि दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्त याग केला जातो। त्यात पवमान पंचसूक्ताच्या आवृत्त्या आणि त्याच्या दशाशाने किंवा तृतीयाशाने घृत, तूप आणि तीळ याचे हवन देखील करत असतात। असे मानले जाते की दत्तात्रय देव गंगा स्नानासाठी येतात, म्हणून गंगेच्या काठावर दत्त पादुकाची पूजा केली जाते। दत्त पूजनाच्या पूर्वी उपासकांनी अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे 2 रेषांचे गंध लावावे। दत्ताला 7 किंवा 7च्या पटीत जाई आणि निशिगंधा हे फूल वाहावे। फुलाचे देठ हे देवाकडे करून ती वाहायचे असतात। प्रमाणे दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण सामूहिक रीतीने अथवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवर केले जाते। दत्त जयंतीच्या दिवशी जन्म सोहळ्याच्या वेळी सायंकाळी दत्त जन्माचे कीर्तनही होते। तर दत्त जयंती हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती असते। या शुभ दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला, याला दत्त जयंती असे म्हणतात। तर धर्मग्रंथानुसार भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 मुख्य हिंदू पुरुष देवतांचे प्रतीक मानले जाते। काही ठिकाणी भगवान दत्तात्रयांना भगवान विष्णूंचाच अवतार देखील मानला जातो। तर पहा, दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला औदुंबर वृक्षासमोर एक उपाय करायचा आहे। तर आपण थोडक्यात त्याची माहिती पाहूया की औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील, तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील। या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल। या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल। तर साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली। औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील, तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील। या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल। या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल। औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतराचे पापे नष्ट होतील व इच्छित फल प्राप्ती होते। त्याचप्रमाणे औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती। असंही म्हटलं जातं की औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते, पुण्य प्राप्त होते, मनातल्या इच्छा या पूर्ण होतात। वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याचे फळ मिळतात। औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकदशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याने फळ मिळते। औदुंबराचे मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडते। या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील बरे होतात। औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते। औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते। औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते। तर इतकं महत्त्व या औदुंबराचं आहे, तर त्यामुळे आपल्याला या झाडाच्या तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे। म्हणजे श्री गुरुदेव दत्त जयंती आहे त्या दिवशी आपल्याला हा उपाय सकाळी करायचा आहे। तर हा उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, आर्थिक समस्या होत, मानसिक समस्या असू द्या, कोणत्याही समस्या असू द्या किंवा इच्छापूर्तीसाठी देखील
तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे, कारण तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी असू द्या किंवा तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी असू द्या, घराच्या सुख समृद्धीसाठी असू द्या, यासाठी तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे. त्यामुळे तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. परंतु आपण ज्या काही उपाय करत असतो तर त्या उपाय आपण पूर्ण मनाने पूर्ण श्रद्धेने करायचे आहेत. उपाय तर आपल्याला करायचेच आहेत, त्याबरोबर आपल्याला मेहनत ही करायचीच आहे, कारण आपल्या मेहनतीच्या जोडीला नशिबाची देखील साथ असायला हवी आहे. म्हणून आपल्याला हे छोटे छोटे उपाय आहेत तर ते देखील करायचे आहेत. तर पहा, दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी आपले स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची पूजा करायची आहे आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. जमलं तर तुम्ही उपवास देखील त्या दिवशी ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सूर्यदेवाला अर्घही द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की दत्त महाराजांचं मंदिर जर तुमच्या शेजारी कुठे असेल तर तुम्हाला तिथे 8-10 डझन किंवा 1 डझन तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला केळीही न्यायची आहेत आणि श्री दत्त महाराजांना तुम्हाला केळी तिथे तुम्हाला त्यांना अर्पण करायचे आहेत. आणि थोडी केळी राहिली असेल तर ती तुम्ही तिथे गरीब लोकांना दान करायचे आहे. तर याचं खूपच महत्त्व आहे आणि खूप लाभ देखील आहे. तर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला जर जमलं तर तुम्ही अवश्य दत्त मंदिरामध्ये जायचं आहे. तर पहा, त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करता वेळेस तुम्हाला काय साहित्य लागणार आहे, तर तुम्हाला काय लागणार आहे की 1 तांब्या पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तर ते तांदूळ तुम्हाला पिवळे करायचे आहेत, म्हणजे त्यांना हळद लावून तुम्हाला ते तांदूळ पिवळे करायचे आहेत. तर हे तांदूळ देखील तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याचबरोबर एक तुम्हाला तुपाचा दिवा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे हळद, कुंकू, अक्षता आणि फुले हे देखील तुम्हाला घ्यायचे आहेत. हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला औदुंबराच्या मग तुम्ही तिथे गेल्यावर प्रथम काय करायचं आहे की तुम्ही जो दिवा घेतलेला आहे तर तो दिवा तिथे पहिल्यांदा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. परंतु दिवा प्रज्वलित करण्या अगोदर आपल्याला दिव्याखाली काही आसन द्यायचं आहे, म्हणजे त्याच्या खाली तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवू शकता किंवा तुम्ही अक्षता ह्या देखील तुम्हाला तिथे ठेवायच्या आहेत. आणि मग तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग तुम्हाला त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, 1 फूल हे अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर पिवळी मिठाई जर असेल तर ती देखील तुम्ही अर्पण करायची आहे, कारण श्री गुरुदेव दत्तांना पिवळी फुले, पिवळी मिठाई तर हे त्यांना खूप प्रिय आहे. तर तुम्ही मिठाई जर आणली असेल तर तुम्ही थोडी मिठाई देखील तिथे ठेवायची आहे, कारण पिवळा रंग आहे तो गुरुग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे गुरुग्रहाला बलवान करण्याचं काम हा पिवळा रंग करत असतो. त्यामुळे आपल्याला पिवळी फुले, पिवळी मिठाई, त्याचप्रमाणे आपण तांदूळ ज्यांना आपण पिवळे केलेले आहेत तर ते आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जर तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण हळद टाकलेलं आहे तर ते पाणी उंबराच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि मग आपल्याला 11 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत. परंतु प्रदक्षिणा घालता वेळेस तुम्हाला त्या प्रदक्षिणा एकदम हळूहळू स्वरूपात घालायच्या आहेत, म्हणजे असं जोरात नाही करायच्या. तर हळूहळू तुम्हाला प्रदक्षिणा उंबराच्या झाडाला घालायच्या आहेत. आणि मग तुम्हाला मनामध्ये श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्हाला मनामध्ये त्यांचं नामजप करायचं आहे, त्यांचं मनामध्ये तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि मग तुम्हाला प्रदक्षिणा ह्या घालायच्या आहेत. पहा, आपण जे तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे अक्षता, त्यांना आपण हळदीने पिवळ्या केलेल्या आहेत. तर त्या अक्षता आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला 11 वेळा ओम द्रा दत्तात्रेय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे 11 वेळा. किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा देखील तुम्हाला मंत्र हा 11 वेळा म्हणायचा आहे. म्हणजे तुम्हाला जो सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणायचा आहे. आणि मग त्या अक्षता आहेत त्या तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत. आणि मग तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत, ज्या तुमच्या मनोकामना आहेत त्या तुम्हाला मनापासून श्रद्धेने कळकळून तुम्हाला बोलायच्या आहेत. असं म्हणायचं आहे की हे गुरुदेव दत्ता, माझ्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होऊ दे. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे, माझ्या कुटुंबावर राहू दे, माझ्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी राहू द्या, त्याचप्रमाणे माझ्या पतीची प्रगती होऊ द्या. असे तुम्हाला मनापासून ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या तुम्हाला मनापासून बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की उंबराच्या झाडाच्या खाली जी माती आहे, मुलाजवळ जी माती असते ती येताना घरी घेऊन यायची आहे. आणि यातील जी माती आहे तर ती आपल्या कपाळाला थोडीशी लावायची आहे.
आणि मग ही माती घरी आणल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि मग तिची पूजा करायची आहे। धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि मग दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी ही माती आहे तर ती तुम्ही तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या झाडांना ती माती तुम्ही तिथे ठेवायची आहे। तर या उपायामुळे आपल्याला दत्त महाराजांचा भरभरून आशीर्वाद, त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपल्या आयुष्यामधील जे संकट आहेत, ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होईल। तर उंबराचं झाड आहे तर यामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी जे दत्त तत्व आहे ते अधिक प्रमाणात कार्यशील असते, म्हणजे जास्त प्रभावी असतं। म्हणूनच आपल्याला या दिवशी उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे आणि आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे की उंबराच्या झाडाला आपल्याला त्या पिवळ्या अक्षत आहेत तर त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत। यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील तर ते देखील दूर होते। तर हा जो उपाय आपल्याला करायचा होता तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता। सकाळी समजा 7 ते 4 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करायचा आहे। फक्त तुम्हाला दुपारी 12 ते 12:30च्या वेळेस हा उपाय करायचा नाही, कारण त्यावेळेस दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे। त्यामुळे आपल्याला कोणतीच सेवा, दत्त महाराजांची कोणतीच सेवा असू द्या, ती आपल्याला दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान कधीही करायची नाही, एवढं लक्षात ठेवा। तर पहा, अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।